नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TETसाठी अत्यंत महत्त्वाचा असा जो प्रश्न विचारला जातो, जो की चिन्ह किंवा अशी एक इमेज दिल्यानंतर त्याचा अर्थ आणि कोणत्या देशाचा आहे अशा पद्धतीने विचारलं जातं। त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत। बघा, जगातील प्रमुख संघटना आणि त्यांची चिन्ह, त्यामध्ये पहिली जी संघटना आहे संयुक्त राष्ट्र संघ, त्याला इंग्रजीमध्ये UN युनायटेड नेशन्स असं म्हटलं जातं। बघा, त्याचं चिन्ह आहे पृथ्वीचा नकाशाभोवती ऑलिव्ह शाखा आणि त्याचा अर्थ आहे शांतता व जागतिक एकता। तर बघा, ह्या ठिकाणी तुम्ही संयुक्त राष्ट्र संघ असं म्हटल्यानंतर ही इमेज तुमच्या नजरेसमोर येणं गरजेचं आहे। त्यानंतर युनेस्को 2 नंबरचा जी संघटना आहे युनेस्को, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चर ऑर्गनायझेशन। बघा, त्याचं चिन्ह आहे ग्रीक मंदिराच्या आकाराची आकृती आणि अर्थ आहे शिक्षण, विज्ञान, संस्कृतीचे संरक्षण आणि हे त्याचं चिन्ह आहे। 3 नंबरचं आहे युनिसेफ। आता बघा, युनिसेफ त्याचा अर्थ आहे युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड। आता त्याचं चिन्ह आहे माता व मुलाचे चिन्ह प्लस ऑलिव्ह शाखा आणि अर्थ आहे बालकल्याण व संरक्षण आणि हे त्याचं त्या ठिकाणी चिन्ह आहे। म्हणून तुम्हाला ती जी संघटना आहे, ही संघटना, ह्या संघटनेचं चिन्ह, इमेज आणि अर्थ त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल, अन्यथा त्याचं उत्तर देता येणार नाही। त्यानंतर 4 नंबरची संघटना आहे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन। बघा, त्याचं चिन्ह आहे UN नकाशा प्लस काठाभोवती साप असलेलं मेडिकल चिन्ह रोड ऑफ ॲस्क्लेपियस। बघा, त्यामध्ये त्याचा अर्थ आहे जागतिक आरोग्य सुरक्षा आणि हे त्याचं त्या ठिकाणी चिन्ह आहे। बघा, हे चिन्ह आहे। त्यानंतर 5 नंबरची जी संघटना आहे त्यामध्ये WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन। तर बघा, त्याचं चिन्ह आहे बहुरंगी वक्ररेषा ग्लोबच्या आकाराची। बघा, ह्या ठिकाणी जी बहुरंगी वक्ररेषा आहे ती कशाच्या, ग्लोबच्या आकारात त्या ठिकाणी दिलेली आहे। त्याचा अर्थ आहे जागतिक व्यापार। त्यानंतर पुढची जी संघटना आहे IME इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्स। बघा, चिन्ह आहे गोल नकाशा प्लस IME, अर्थ आहे जागतिक आर्थिक सहकार्य। ही त्याची त्या ठिकाणी चिन्ह आहे किंवा इमेज तुम्हाला लक्षात येईल। 7 नंबरचे जे आहे वर्ल्ड बँक। आता बघा, वर्ल्ड बँक त्याचं चिन्ह आहे गोलाकार ग्लोब पॅटर्न, अर्थ आहे विकासासाठी आर्थिक मदत। बघा, त्याचं चिन्ह तुम्हाला एक पृथ्वीसारखा सर्कल दिसेल आणि त्यामध्ये अशा रेषा मारलेल्या आहे उभ्या आणि आडव्या, म्हणजे असंही तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता। आता NATO नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, त्यानंतर त्याचा चिन्ह आहे 4 बिंदूंचा कंपास स्टार, अर्थ आहे संरक्षण व सुरक्षा। आता बघा, NATO असा शब्द इंग्रजीमध्ये वाचल्यानंतर टो काय आलेला आहे, ओ आलेला आहे, म्हणजे इथं फक्त ओ असं लक्षात ठेवायचं आणि त्यामध्ये रेषा द्यायच्या म्हणजे स्टार होऊन जातो, म्हणजे 4 बिंदूचा कंपास। म्हणजे NATO असं लक्षात आल्यानंतर किंवा NATO शब्द वाचल्यानंतर तुम्हाला 4 बिंदूंचा कंपास स्टार हा लक्षात येईल। अशा पद्धतीने जर ट्रिक्स लक्षात ठेवली तरच तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल। अर्थ आहे संरक्षण व सुरक्षितता। त्यानंतर आशियन। बघा, आता मी जे 8 नंबरचा जी संघटना सांगितली त्याची ट्रिक सांगितली, आता आपण त्या पद्धतीने इथं लावण्याचा प्रयत्न करू। आशियन, आता बघा, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, धान्यांचे 10 काडी एकत्र, म्हणजे जे बघा 10 काडी एकत्र, 10 काडी म्हणजे काहीतरी अशा पद्धतीने काड्या दिलेल्या राहतील किंवा अशा पद्धतीने काड्या दिलेल्या राहतील किंवा वेगवेगळ्या तुम्हाला अशा 4 इमेजेस दिलेल्या राहतील, त्यामध्ये आयडेंटिफाय करायचं। तर इथं हे जे चिन्ह आहे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे वरती अशा पद्धतीने, मध्ये गॅप आणि खाली त्याच पद्धतीने। त्याचा अर्थ आहे आग्नेय आशियाई राष्ट्रांचे ऐक्य।
त्यानंतर 10 नंबरची जी संघटना आहे EU युरोपियन युनियन. बघा ते इथं चिन्ह जे आहे निळ्या पार्श्वभूमीवर 12 सोनेरी तारे, अर्थ आहे ऐक्य आणि सुसंवाद. आता बघा ह्या ठिकाणी 12 सोनेरी तारे आहेत. इथं काय विचारलं, EU, ई आणि यू, म्हणजे तुम्हाला ह्या यू मध्ये किंवा ह्या नदीच्या आकारामध्ये सगळे पाणी ओतायचं आहे, म्हणजे काय स्टार स्वरूपामध्ये ओतायचं आहे किंवा भरायचं आहे, असं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 11 नंबरची जी संघटना आहे सार्क, अर्थ आहे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. त्याचं चिन्ह आहे 2 हातांच्या मध्ये पानांच्या आकृत्या, अर्थ आहे दक्षिण आशियाई सहकार्य. आता बघा इथं सार्क म्हणजे सगळे सोबत, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. सगळे सोबत म्हणजे काहीतरी 2 हातांनी सोबत करतो किंवा एका हाताने सोबत करतो, म्हणजे इथं बघा 2 हाताच्या मध्ये पानांच्या आकृत्या. 12 नंबरचं जी संघटना आहे रेड क्रॉस, त्यामध्ये चिन्ह आहे पांढऱ्या पार्श्वभूमीवर लाल क्रॉस किंवा लाल चंद्र, अर्थ आहे आपत्ती, आरोग्य, मानवतावादी मदत, हे त्याचं चिन्ह आहे. म्हणजे आपण आपल्या आपल्या पद्धतीने त्याची ट्रिक्स ही लावू शकतो. प्रत्येकाची टेक्निक वेगळी असते. तुम्ही चिन्ह बघितल्यानंतर, इमेज बघितल्यानंतर त्याची टेक्निक्स वेगळी लावू शकता. बघा आता चिन्ह आहे न्यायाचे तराजू प्लस ऑलिव्ह शाखा, अर्थ आहे आंतरराष्ट्रीय न्याय, त्याचं चिन्ह ह्या ठिकाणी दिलेलं आहे. बघा इथं एक व्यक्ती बसलेला आहे, न्यायाचं तराजू दिलेलं आहे, त्यामध्ये व्यक्ती बसला आहे किंवा ऑलिव्ह शाखा, असं वेगवेगळ्या अँगलनी तुम्हाला ती इमेज लक्षात ठेवायची आहे. 14 नंबरचे आहे संघटना इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी IOC. बघा चिन्ह आहे 5 रंगीत, त्या ठिकाणी वलय दिलेले आहेत, रिंग्स त्याला आपण म्हणतो. मग एक त्या रिंग्स कोणत्या कलरच्या आहे ह्या पण लक्षात ठेवायच्या आहे. रिंग्स जर तुम्हाला वेगवेगळ्या कलरच्या दिल्या तर तुम्हाला त्याचं उत्तर देता येणार नाही. बघा इथं रेड आहे, ब्लॅक आहे आणि नंतर त्यामध्ये बाकीच्या गुंफत गेलेल्या आहेत, असं लक्षात ठेवू शकता. अर्थ आहे खंडांचे ऐक्य. त्यानंतर 15 नंबरची जी संघटना आहे FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, चिन्ह आहे उभ्या धान्य शेताच्या काड्या प्लस FAO. बघा अर्थ आहे अन्न आणि कृषी सुरक्षा. बघा इथं FAO आणि धान्य शेतीच्या काड्या. तर तुम्हाला संघटना नाव आणि त्या नावावरून तुम्हाला ते चिन्ह लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्या चिन्हावरून त्याचा अर्थ हा मिळणार आहे. एक तर चिन्ह विचारलं जाईल, एक तर त्याचा अर्थ विचारला जाईल, परंतु ही संघटना आणि त्याचा जो अर्थ आहे हा लक्षात ठेवणं गरजेचे आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच MSG गुरु टेक ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे मी व्हिडिओ तयार करणार आहे हे तुमच्यापर्यंत येतील. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात असतील किंवा सरळ सेवा संदर्भात असतील किंवा CTET संदर्भात असतील, तुम्हाला PDF ही मिळेल आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे व्हिडिओ बघायला मिळणार आहे. धन्यवाद.